नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण काय करत आहोत, तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आपल्या ह्या प्रश्नपत्रिका काय आहेत, IBPS आणि TCSच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका आहेत। कारण आपण IBPSने आणि TCSने ज्या प्रश्नांचा समावेश परीक्षेमध्ये केला होता तेच प्रश्न आपण या ठिकाणी काय करत आहोत, पाहत आहोत। ओके, मग आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे, तर प्रश्नपत्रिका क्रमांक 8 आहे। या ठिकाणी पहा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे। पहा, कागिद नृत्य हे डॅश डॅशशी संबंधित आहे। या ठिकाणी आपल्याला काय विचारले, पहा की कागिद नृत्य हे कोणाशी संबंधित आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग कागिद नृत्य हे काय आहे, बौद्धांशी संबंधित आहे। लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाचं आहे। याच्यावरती तुम्ही जर TCS आणि IBPSचा पॅटर्न जर पाहिला तर तुम्हाला बऱ्याच वेळेस असं नृत्य प्रकारावरती किंवा जे राज्याचे सांस्कृतिक नृत्य आहेत याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे 100% तलाठी भरतीला सुद्धा याच्यावरती 1 ते 2 प्रश्न काय 100% विचारले जाऊ शकतात। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, महत्त्वाचे जे नृत्य प्रकार आहेत हे नृत्य प्रकार काय करायचे, तुम्हाला पाठ करून टाकायचे आहेत। मग या ठिकाणी आपण पाहूया, पहा भारतातील कोणत्या राज्याचा कोणता नृत्य प्रकार आहे हे या ठिकाणी आपण पाहूया। कारण ही सगळी माहिती पाहणं काय आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय महत्त्वपूर्ण आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, अरुणाचल प्रदेशचा नृत्य प्रकार कोणता आहे, पहा बारदोछम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे असा प्रश्न येऊ शकतो, की बारदोछम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे असा प्रश्न येऊ शकतो। मग तो कोणत्या राज्याचा आहे, तर अरुणाचल प्रदेशचा आहे। किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की अरुणाचल प्रदेश राज्याचा खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार आहे, मग त्याचं उत्तर काय येईल, बारदोछम। ओके, लक्षात ठेवायचं आहे। आंध्र प्रदेशचा कोणता आहे, पहा कुचिपुडी आणि कोलतम। त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे कुचिपुडी। कुचिपुडी तर तुम्हाला काय करायचं आहे, तोंडपाठ करून ठेवायचे, कारण कुचिपुडी काय परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे। याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे की कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे। मग हा कोणत्या राज्याचा आहे, आंध्र प्रदेशचा आहे। त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचा कोणता आहे, पहा कथक हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेशचा आहे। याच्यावरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे ते पण लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यक्षगान हा नृत्य प्रकार लक्षात ठेवायचा आहे। यक्षगान कोणत्या राज्याचा आहे, तर यक्षगान हा कर्नाटक राज्याचा आहे। त्याचबरोबर कथकली हा नृत्य प्रकार हा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे, तर हा केरळ राज्याचा आहे। ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, पहा कुचिपुडी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। कथक महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। यक्षगान महत्त्वाचं आहे आणि कथकली महत्त्वाचं आहे। त्यासोबत अजून काय आहेत, पहा ते आपण पाहूया। पहा गुजरातचा काय, गुजरातचा सगळ्यांना माहिती आहे। याच्यामध्ये पहा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा नृत्य प्रकार माहिती आहे, पंजाबचा माहिती आहे। मग जे माहिती आहे ते तुम्हाला पाठ करून ठेवायची गरज नाही। गुजरातचा पण माहिती आहे, गरबा आणि रास, पण जे माहिती नाहीत ते तुम्हाला काय करायचे, पाठ करून ठेवायचे। आता या ठिकाणी भरतनाट्यम आहे, पहा भरतनाट्यम सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने काय खूप महत्त्वपूर्ण आहे। याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला जातो। मग भरतनाट्यम कोणत्या राज्याचा आहे, तर तो तामिळनाडू राज्याचा आहे। गोवा राज्याचा कोणता आहे, पहा नृत्य प्रकार, तर मंडो हा नृत्य प्रकार काय गोवा राज्याचा आहे। ओके, हे सगळे नृत्य प्रकार तुम्हाला काय करायचे मित्रांनो, तोंडपाठ करून ठेवायचे आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे आहेत। या ठिकाणी अजून राजस्थानचा एक राहिला, घुमर हा नृत्य प्रकार राजस्थानचा आहे। याच्यावरती सुद्धा खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करायला काय अगदी मोफत आहे। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपले येणारे नवीन व्हिडिओ काय होतील, तुम्हाला लगेच दिसतील। त्याचबरोबर लाईक सुद्धा करत जा मित्रांनो। आपला व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असेल तर मित्रांनो एक लाईक प्लीज व्हिडिओला करत जा। ओके, या ठिकाणी पहा दुसरा प्रश्न आहे आपला, कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। काय विचारलं आपल्याला, पराक्रम दिवस म्हणून कोणाची जयंती किंवा कोणाची जयंती ही पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते। मग या ठिकाणी पहा, तुम्हाला माहिती असेल नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती काय केली जाते, पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जाते। मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कोणती आहे, तारीख काय आहे हे पण लक्षात ठेवायचं, 23 जानेवारी। कारण प्रश्न येऊ शकतो खालीलपैकी कोणता दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो। मग कोणता दिन पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो, तर 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो। ओके, आणि हा प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की पराक्रम दिवस हा 23 जानेवारी पराक्रम दिवस हा कधीपासून साजरा करण्यात येतो असा सुद्धा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। मग कधीपासून करण्यात येतो, पहा 2022 पासून करण्यात येतो। म्हणजे हा प्रश्न तुम्हाला दोन्ही चॅप्टरमध्ये मोडतोय। पहा, एक तर करंटमध्ये पण येतोय आणि दुसरा जीके मध्ये म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये सुद्धा मोडतो। त्याच्यामुळे असे प्रश्न काय करायचे, तुम्हाला 100% तोंडपाठ करून ठेवायचे आहेत। त्याचबरोबर
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल तुम्हाला काही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची की त्यांचा जन्म कुठे झाला, कधी झाला, हे लक्षात ठेवायचे, कारण याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. जन्म कधी झाला होता पहा, 23 जानेवारी 1897 ला झाला होता. कोठे झाला होता? कटक या ठिकाणी झाला होता. कटक कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कटक हे ओडिसा राज्यामध्ये आहे. ओके. त्याचबरोबर खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? मग लक्षात ठेवायचंय ते काँग्रेसच्या हरिपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हरिपूर अधिवेशन कधी भरलं होतं? 1938 ला भरलं होतं. त्याचबरोबर त्याच्यानंतर 1939च्या त्रिपुरी अधिवेशनाचे सुद्धा काय होते? सुभाषचंद्र बोस काय अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. परंतु या ठिकाणी काय झालं होतं, हे अधिवेशन एवढं वादग्रस्त ठरलं होतं की स्वतः महात्मा गांधीजी म्हटले होते, जर आता कुणाच्या विरोधात निवडून आले ते पहा, या ठिकाणी पट्टाभी सीतारामय्या यांच्या विरोधात निवडून आले होते. मग महात्मा गांधी म्हटले होते, जर पट्टाभी सीतारामय्या यांचा जर पराभव झाला तर तो माझा स्वतःचा पराभव असेल, असं मी काय करीन, मान्य करीन. मग त्याच्यामुळे काय झालं होतं पहा, या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गांधी समर्थक नेते यांच्यामध्ये काय झाला होता, शाब्दिक वाद झाला होता. त्याच्यामुळे काय केलं होतं, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काय केला, काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कुणी केली? मग कुणी केली होती? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. कधी केली होती? 1939 ला केली होती पहा. मग लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, 1938च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कुठलं अधिवेशन होतं? हरिपूर अधिवेशन. त्याच्यानंतर 1939चं अधिवेशन त्रिपुरी अधिवेशन आणि 1939लाच काय केलं त्यांनी, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची काय केली होती, त्यांनी स्थापना केली होती. ओके. त्याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायच्यात पहा. या ठिकाणी काय, आझाद हिंद सरकारची स्थापना पहा. आता या ठिकाणी सरकार शब्द आहे, आझाद हिंद सेना नाही. आझाद हिंद सरकारची स्थापना त्यांनी कधी केली होती पहा, 21 ऑक्टोबर 1943 ला. महत्वाचं आहे, याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण ही जी तारीख आहे ही तारीख स्वतः MPSCने सुद्धा परीक्षेमध्ये विचारली होती की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कधी केली. मग कधी केली होती? 21 ऑक्टोबर 1943 ला केली होती. त्यांचा मृत्यू कधी झाला पहा, 18 ऑगस्ट 1945 ला विमान दुर्घटनेमध्ये काय झालं होतं, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला होता. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारलंय या ठिकाणी पहा, सातवाहन राजाहाल याने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना कोणत्या भाषेत रचली? काय विचारलं या ठिकाणी, सातवाहन राजा जो होता राजाहाल यांनी गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना कोणत्या भाषेत रचली असं विचारलं आपल्याला. तर ती प्राकृत भाषेमध्ये लिहिलेली होती. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, जो TCSचा पॅटर्न आहे किंवा जो IBPS आणि TCSचा पॅटर्न आहे, याच्यामध्ये तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करताना पहा, प्राचीन इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, मध्ययुगीनचा करायचा आहे आणि आधुनिकचा, म्हणजे तिन्ही इतिहासाचा काय करायचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके. लक्षात घ्या, काय करायचं आहे, प्राचीन इतिहास वाचायचा आहे, मध्ययुगीन वाचायचा आहे आणि आधुनिक वाचायचा आहे. सरळ सरळ किंवा काय करा तुम्ही, इयत्ता 4थी पासून इयत्ता 4थी ते आता 10वी पर्यंत काय करायचं आहे, 10वी नाही 11वी सुद्धा, 4थी ते 10वी नाही 11वी पर्यंत काय करायचं तुम्हाला, क्रमिक पुस्तकाचे इतिहासाचे जेवढे पुस्तक आहेत ना तेवढे तोंडपाठ करून टाकायचे. आता हे 11वीचं काय आहे, जुने पुस्तक वाचायचे. 11वी इतिहासाचं काय करायचं मित्रांनो, जुने पुस्तक वाचायचे, हे लक्षात घ्या. ओके. आता ही प्राकृत भाषेमध्ये त्यांनी काय केला होता, गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला होता. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना कोणाची आहे असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मग ती कोणाची आहे, राजाहाल याची आहे. राजाहाल हा कोणता राजा होता, तर तो सातवाहन घराण्यातील राजा होता. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारले पहा, खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते? काय विचारलं आपल्याला, खालीलपैकी कोणते पुस्तक आहे जे की संस्कृत भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट करते असं आपल्याला विचारलेलं आहे. मग हे कोणतं पुस्तक आहे, तर भावार्थ दीपिका हे पुस्तक आहे. भावार्थ दीपिका म्हणजेच कोणतं पुस्तक मित्रांनो, आपण त्याला ज्ञानेश्वरी म्हणतो पहा, ज्ञानेश्वरी. ओके. मग ज्ञानेश्वरी कोणी लिहिली होती, तर ती संत ज्ञानेश्वरांनी लिहिली होती. त्याचबरोबर कोठे लिहिली होती हाही प्रश्न विचारला जातो. मग ती नेवासे या ठिकाणी लिहिली होती पहा. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबरचा. काय विचारलंय, महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी
किमान वयाची किती अट आहे किंवा किमान वय किती लागते असं आपल्याला विचारलेलं आहे. कशासाठी? विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी. मग विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट किती आहे मित्रांनो? तर 25 वर्ष आहे. किती आहे? 25 वर्ष आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या ज्या वयाची अटी आहेत ना, याच्यामध्ये विद्यार्थ्याचं काय होतं, बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे तुम्हाला हे तोंडपाठ करून ठेवायचे. पहा आता या ठिकाणी पहा काय आहे, स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था म्हणजे काय, याला आपण काय म्हणू शकतो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि नगरपालिका, नगर परिषद हे जे प्रशासन आहे, या दोन्हीची निवडणूक लढण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात? 21 वर्षे. पहा या ठिकाणी कोणती, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, त्याचबरोबर नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, यांचा सदस्य म्हणून किंवा यांची निवडणूक लढण्यासाठी आपल्याला किती वर्ष पूर्ण करावी लागतात? वयाची 21 वर्ष आपली पूर्ण पाहिजेत. त्याचबरोबर लोकसभा, काय, लोकसभा आणि विधानसभा, लोकसभा आणि विधानसभा यांची निवडणूक लढण्यासाठी काय 25 वर्ष पूर्ण करावी लागतात. आता इथं लक्षात ठेवा, राज्यसभा आणि विधान परिषद यांची निवडणूक लढण्यासाठी वयाची किती 30 वर्ष पूर्ण करावी लागतात. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी किती आहे? 30 वर्ष आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक लढण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण लागतात? तर वयाची 35 वर्ष पूर्ण लागतात. मग लक्षात राहतंय, लक्षात ठेवायचं आहे, अतिशय सोपं आहे, एवढं काही अवघड नाही. आणि जर तुम्ही चांगला प्रयत्न केला तरी 100% तुमच्या काय होईल, लक्षात बसून जाईल. ओके, खूप सोपं आहे, इझी आहे एकदम, याच्यात काही जास्त विचार अवघड नाही आहे. परंतु तरी नाही म्हणून तुमची रिव्हिजन हवी आहे, तुम्ही मी काय केलं, बाकीची सगळी माहिती घेतलेली आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक महत्त्वाची छोटीशी पण महत्त्वाची सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपली जी टेस्ट सिरीज आहे ही काय असणार आहे, तुमच्या नवीन IBPS आणि TCS पॅटर्ननुसार आपली टेस्ट सिरीज असणार आहे. आपल्या या टेस्ट सिरीजमध्ये एकूण तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अशा 10 टेस्ट दिले जातील. आणि आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे आपली टेस्ट सिरीज काय असणार आहे, तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस कव्हर केला जाईल, त्यासोबत याची तुम्हाला आन्सर की सुद्धा दिली जाईल. आता आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे मित्रांनो? 150 रुपये किंमत आहे. परंतु जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर याच्यासोबत तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून काय पहा 2011 पासून 2019 पर्यंत तलाठी भरतीचे जेवढे पेपर झाले ते सगळे पेपर काय होतील तुम्हाला या ठिकाणी सेंड केले जातील मित्रांनो. ओके, पण हे कशावर फ्री असणार आहेत? आपल्या 10 टेस्ट सिरीज जर तुम्ही घेतल्या तर त्याच्यावर हे फ्री असणार आहेत. टेस्ट सिरीजची किंमत किती आहे? 150 रुपये आहे. परंतु जर ती तुम्ही आज घेतली तर आपली ऑफर चालू आहे विद्यार्थ्याच्या मागणीस्तव, याच्यानुसार तुम्हाला फक्त ते काय होणार आहे, फक्त 99 रुपयाला पडणार आहे. आता हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे पहा, गुगल पे किंवा फोनपेला आपला नंबर आहे 9689 14 16 30, या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये काय करायचे मित्रांनो सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सॲपला याच नंबरवरती काय करायचं मित्रांनो शेअर करायचा आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय, तोखू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? आता या ठिकाणी काय पहा, किंवा असं ऑप्शन आहे, कोणता उत्सव विचारलंय, तोखू इमोंग. मग आता या ठिकाणी तुम्हाला मी आधी सांगितलं होतं राज्यातील उत्सव आणि राज्यातील नृत्य हे तुम्हाला काय करायचे, तोंड पाठ करून ठेवायचे आहेत. ओके, कारण याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग तोखू इमोंग हा कोणत्या राज्याचा आहे, तर हा नागालँड राज्याचा आहे. ओके, आपण काय करू, याच्यासाठी एखादा सेपरेट व्हिडिओ बनवू की ज्याच्यामध्ये काय होईल, सगळ्या राज्यातील उत्सव, ते उत्सव कशाशी संबंधित असतील ते, आणि कोणत्या राज्याचा कोणता नृत्य प्रकार आहे हे सुद्धा आपण काय करू, एकाच व्हिडिओमध्ये सगळं काय करू, कव्हर करून घेऊ. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 7 आहे पहा. या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेले नाही? काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेले नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, कातकरी, माडिया गोंड, वारली आणि कोलाम. तर यापैकी वारली या जमातीला आदिम जमात म्हणून अधिसूचित केलेलं नाही. मग या ठिकाणी असा पण प्रश्न येऊ शकतो की आदिम जमात म्हणून एखाद्या जमातीला आदिम जमात म्हणून मान्यता कोण देतं, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतं. तर कोण देतं, भारत सरकार म्हणजेच केंद्र सरकार. या ठिकाणी राज्य एखाद्या जातीला
आदिम जात म्हणून मान्यता देऊ शकत नाही. ओके, लक्षात ठेवा, याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. मग आता लक्षात बघा, आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय झालं पहा. केळकर समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील कातकरी, माडिया गोंड व कोलाम या जमातींना प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केलेली आहे. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? केळकर समितीच्या अहवालानुसार. ओके, कोणत्या? कातकरी, माडिया गोंड आणि कोलाम. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 8 आहे. काय विचारले पहा. भारत सरकार शेतकऱ्याकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला काय म्हणतात? अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. काय? अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. विचारले काय? भारत सरकार शेतकऱ्याकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला काय म्हणतात असं विचारलं आपल्याला. ऑप्शन काय दिलेत पहा. मंडई मूल्य, कृषी मूल्य, रास्त किंमत आणि MSP. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो MSP हे काय याचं योग्य उत्तर आहे. आता MSP लाच काय म्हटलं जातं मराठीमध्ये पहा. किमान आधारभूत किंमत. काय? किमान आधारभूत किंमत. तुम्ही दरवर्षी बातम्या बघत असाल, सरकार काय करतं, वस्तूंच्या किमती म्हणजे किमान आधारभूत किंमत ठरवतं. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं पहा, मिनिमम सपोर्ट प्राइस. काय? मिनिमम सपोर्ट प्राइस, त्यालाच MSP म्हटलं जातं. म्हणजे कमीत कमी या भावाने तरी त्या वस्तूंची काय करावं लागते, खरेदी करावी लागते. आता हे ठरवतं कोण पहा, तर कृषी मूल्य धोरणाचा एक अविभाज्य घटक असून शेतकऱ्यांना आधारभूत किंमत. काय पहा, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत आणि ग्राहकांना परवडणारी किंमत सुनिश्चित करणे हे MSPचे लक्ष आहे. म्हणजे MSPचं लक्ष काय पहा, एकतर शेतकऱ्यांना पण चांगला भाव भेटला पाहिजे आणि ग्राहकांना पण काय चांगल्या भावामध्ये माल भेटला पाहिजे. ओके, आता हे ठरवतं काय पहा, कोण ठरवतं पहा, तर कृषी खर्च व किंमत आयोग हे जे काय करतं MSP ठरवतं. म्हणजे किमान आधारभूत किंमत कोण ठरवतं असं जर प्रश्न आला तर उत्तर काय लिहायचं आहे, कृषी खर्च व किंमत आयोग. आणि किती पिकासाठी ठरवतंय पहा, सध्या एकूण 23 पिकासाठी ठरवतं. त्याचबरोबर ऊसासाठी मात्र काय असते पहा, ऊसासाठी FRP असते. काय असते ऊसासाठी? FRP असते. लक्षात ठेवायचा फरक, MSP आणि FRP मध्ये फरक लक्षात ठेवायचा आहे. ऊसासाठी FRP असतं आणि इतर 23 पिकांसाठी काय असतंय, MSP असते. ओके, पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा. काय विचारले पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या संग्रहालयाला 2010च्या युनेस्को आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? ऑप्शन काय? नागपूर केंद्रीय संग्रहालय, कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय, छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालय, डॉक्टर बाहुदाजी लाड संग्रहालय. मग यापैकी याचं योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय. हे काय याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ओके, काय केलंय पहा, याला या संग्रहालयाला काय केलंय, आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराने सन्मानित केलंय. कधी केलंय? 2010ला केलेलं आहे. कुणी केलंय? तर युनेस्कोने केलेलं आहे. ओके, मग हे सगळ्या गोष्टी काय करायच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बरं का. आता हे संग्रहालय कधी बांधलं होतं पहा, तर ज्यावेळेस प्रिन्स ऑफ वेल्स हे काय भारत भेटीला आला होता त्यावेळेस या संग्रहालयाचं बांधकाम करण्यात आलं होतं. आणि याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधी देण्यात आलं होतं पहा, 1998 मध्ये या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय असं नाम देण्यात आलं होतं किंवा त्याचं नामकरण करण्यात आलं होतं. हे संग्रहालय कुठे आहे, तर मुंबई या ठिकाणी आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, एक तर मुंबई लक्षात ठेवायचं आहे, त्याचं नाव लक्षात ठेवायचं. ओके, या दोन गोष्टी काय करायच्यात लक्षात ठेवायच्यात. पुढचा प्रश्न आहे आपला 9 नंबरचा. काय विचारले पहा या ठिकाणी आपल्याला, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? काय विचारलंय, खनिज धारण क्षेत्र कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक आढळते असं विचारलंय. मला वाटत नाही एखाद्या विद्यार्थ्याचं हे उत्तर चुकन, कारण नागपूर विभागामध्ये काय सर्वात जास्त खनिज धारण क्षेत्र आहे. ओके, मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रात खनिज प्रामुख्याने काय होतं पहा, पूर्वेला म्हणजे पूर्व विदर्भामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये, त्याचबरोबर इकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, दक्षिणेच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये, आणि पूर्व विदर्भामध्ये काय पहा, नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये काय होतं, जास्त खनिज धारण क्षेत्र आहे. कारण या ठिकाणी काय वेगवेगळ्या खनिजांच्या खाणी आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. या ठिकाणी काय सांगितले पहा, कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्य कृती आहे असं विचारलं आपल्याला. कुणाची? कवी परमानंद यांची कोणती साहित्य कृती आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग ती साहित्य कृती कोणती आहे मित्रांनो, तर शिवभारत ही साहित्य कृती आहे. कुणाची आहे?
कवी परमानंद यांची आहे. आता या ठिकाणी पहा ही कधी लिहिली होती पहा, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन कवी परमानंद यांनी काय शिवरायांच्या आज्ञेवरून शिवभारत हे संस्कृत काव्य लिहिली. आता एक भाषा काय पहा हे लक्षात ठेवा, संस्कृत काव्य आहे. आणि या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे, तर महाराजांचं शिवचरित्र म्हणजे महाराजांचं जन्मचरित्र या ग्रंथामध्ये किंवा या काव्यामध्ये आहे. कुणी लिहिलंय पहा, कवी परमानंद यांनी लिहिलेलं आहे. कोणत्या भाषेत आहे, संस्कृत भाषेमधला आहे. ओके, किती अध्याय आहे त्याच्यामध्ये, तर एकूण 32 अध्याय आहेत, हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला 11 नंबरचा. काय विचारलंय, भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौज. आता या ठिकाणी काय करायचंय, भारतीय राष्ट्रीय सैन्य याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही. महत्वाचं काय, आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते, ऑप्शन काय आहेत पहा, सुभाषचंद्र बोस, श्री राजगोपालचारी, सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू. मग यांच्यापैकी फक्त सुभाषचंद्र बोस यांचाच काय होता, आझाद हिंद सेनेशी संबंध होता. म्हणजेच आझाद हिंद सेनेचे किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते, तर सुभाषचंद्र बोस होते. ओके, आता या ठिकाणी लक्षात ठेवा, आझाद हिंद फौजेची स्थापना कधी झाली होती, तर 1 सप्टेंबर 1942 ला झाली होती. त्याचबरोबर संस्थापक कोण होते, तर रास बिहारी बोस हे काय होते, आझाद हिंद सेनेचे संस्थापक होते. आणि शिल्पकार कोण होते, सुभाषचंद्र बोस. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 आहे. काय विचारलंय, 1857च्या स्वातंत्र्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते. काय विचारलंय, ज्या 1857च्या उठावामध्ये चिमासाहेब सहभागी झाले होते, हे चिमासाहेब महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होते असं विचारलंय. मग ते कोणत्या जिल्ह्यातील होते, कोल्हापूर जिल्ह्यातील होते. म्हणजेच या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की चिमासाहेबांनी कोणत्या ठिकाणी उठाव केला, तर कुठे उठाव केला होता, कोल्हापूर या ठिकाणी उठाव केला होता. ओके, आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं पहा, साताऱ्याला कोणी उठाव केला होता पहा, तर छत्रपती गादीचे जे वारसदार होते पहा, शहाजी प्रताप सिंह आणि त्यांचे कारभारी म्हणजे त्यांचे वकील रंगो बापूजी गुप्ते यांनी कुठं केला होता पहा, सातारा या ठिकाणी केला होता. कोल्हापूरला कोणी केला होता, चिमासाहेब यांनी केला होता. आताच आपण प्रश्नामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा, नरदुंगचे खूप महत्वाचं, याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. नरगुंद हे जे संस्थानिक आहेत, या संस्थानिकामध्ये कोणी उठाव केला होता, बाबासाहेब भावे यांनी केला होता. हेच या संस्थांचे काय होते, राजा होते. त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळ भागोजी नाईक यांनी कुठं केला होता, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या ठिकाणी काय केला होता, उठाव केला होता. पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा. काय विचारलंय, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास डॅश डॅश भाग व्यापलेला आहे. या ठिकाणी विचारलंय, महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी गोदावरी नदी खोऱ्याने किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मला माहिती आहे 100% विद्यार्थ्यांना माहिती आहे 49.7% क्षेत्र व्यापलेलं आहे. बघ या ठिकाणी बाकीच्या नद्यांनी पण किती व्यापले पहा, भीमा व कृष्णा नदी खोऱ्यांनी किती टक्के व्यापलेलं आहे, 22.6. त्याच्यानंतर तापी पूर्णा नदी खोऱ्यांनी 16% आणि कोकणातील नद्यांनी एकूण 10%. मग या ठिकाणी तुम्हाला हे क्रम पण लक्षात ठेवायचे आहेत. या ठिकाणी बऱ्याच वेळेस असा पण प्रश्न विचारला जातो की नदी खोऱ्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा किंवा चढता क्रम लावा. मग जर तुम्हाला माहित असेल कोणत्या खोऱ्याने किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे, तर तुम्हाला उतरता क्रम असो किंवा चढता क्रम असो लावणं काय होईल, अतिशय सोपं होईल. ओके, सगळ्यात कमी नर्मदा नदी खोरा आहे 0.5%. 14वा प्रश्न काय पहा, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली. काय विचारलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली असं आपल्याला विचारलेलं आहे. मग या ठिकाणी ऑप्शन पहा आपल्याला काय दिलेत, 1919 दिलाय, 1931 दिलाय, 1927 दिलाय आणि 1923 दिलाय. मग आता या ठिकाणी खूप महत्वाचं आहे, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी काय दिलेलं आहे, तर 1927 हे उत्तर दिलेलं आहे. मग आता या ठिकाणी पहा तुम्हाला काय बघायचं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची भूमिका 1927 साली मांडली होती. भूमिका कधी मांडली होती पहा, 1927 ला मांडली होती. त्याच्यानंतर सत्याग्रहाला सुरुवात, आता काळाराम मंदिर सत्याग्रह जे आहे याला सुरुवात कधी झाली होती पहा, 3 मार्च 1930 ला. कोणतं मंदिर, काळाराम मंदिर सत्याग्रह सुरुवात कधी झाली होती पहा, 1930 ला झाली होती. 3 मार्च 1930 ला. कुठे होतं हे मंदिर, नाशिक या ठिकाणी होतं. उद्देश काय होता पहा, काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी. ओके, सत्याग्रह पहा 1934 पर्यंत चालू होता. म्हणजे 1930 पासून 1934 पर्यंत म्हणजे 4 वर्षे काळाराम मंदिर सत्याग्रह चालू होता.
त्याचं नेतृत्व कोणी केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेतृत्व केलं. आणि त्यांना सहकार्य कोणाचं लाभलं होतं? तर दादासाहेब गायकवाड यांचं सहकार्य लाभलं होतं. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15 आहे. आता या ठिकाणी पहा, तुम्ही जर आपले याच्या अगोदरचे जर सगळे व्हिडिओ पाहिले असतील, आता याच्या अगोदर आपले किती 7 व्हिडिओ झालेले आहेत. जर तुम्ही 7ही व्हिडिओ पाहिले असतील तर TCS आणि IBPSचा एक दोन प्रश्न काय असतात पहा, जनगणनेवरती आणि अर्थसंकल्पावरती या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. मग इथं काय विचारले पहा आपल्याला, 2021च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार डॅश डॅश पर्यंत मोठ्या मार्गाचा 100% विद्युतीकरण पूर्ण केले जाईल. आता हे कोणते मार्ग असतील विद्युतीकरण म्हटल्यावर? हे काय असतील? रेल्वे मार्ग असतील. ओके, म्हणजे मोठ्या रेल्वे मार्गाचं काय होईल? 100% विद्युतीकरण पूर्ण केलं जाईल असं म्हटलंय. 2021च्या अर्थसंकल्पामध्ये म्हटलंय. कुठपर्यंत केलं जाईल असं म्हटलंय? तर 2023 पर्यंत केलं जाईल असं म्हटलंय. मग सध्या स्थिती काय पहा, भारतीय रेल्वेने मार्च 2022 पर्यंत काय केलेलं आहे? 80% विद्युतीकरणाचं काम पूर्ण केलेलं आहे. ओके, आणि राहिलेलं 20% कधीपर्यंत पूर्ण करेल असं म्हणतात? तर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 16 आहे. काय विचारलंय? सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? पहा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावरती काय होतात, जास्त प्रश्न विचारले जातात TCS आणि IBPSच्या पॅटर्ननुसार. ओके, मग सातवाहन वंशाचे संस्थापक कोण होते हे आपण कालच्या काय केलेलं आहे, कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न घेतला होता. मग या ठिकाणी सिमुकनी काय केली होती? सातवाहन वंशाची किंवा सातवाहन राजघराण्याची स्थापना केली होती. कोणत्या राजाला मारून स्थापना केली होती पहा? कण्व राजा सुशर्मा. शेवटचा जो कर्ण राजा होता कोण होता? तो कण्व राजा सुशर्मा होता. याला ठार करून काय केलं होतं त्यांनी? सातवाहन राज्याची स्थापना केली होती. त्याचबरोबर त्यांनी पहा विदर्भ जिंकून घेतलं होतं आणि विंदिशा हे पण जिंकून घेतलं होतं. विदर्भ आणि विंदिशा जिंकून घेतले आणि स्वतःला दक्षिण पथपती, म्हणजे या ठिकाणी हे खूप महत्वाचे आहे, दक्षिण पथपती असे बिरुद धारण केले होते. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणी स्वतःला दक्षिण पथपती असं बिरुद लावून घेतलं होतं किंवा ही पदवी लावून घेतली होती? तर ती कोणी लावून घेतली होती? सिमुक यांनी घेतली होती. सिमुक कोण होता? सातवाहन राजाचा संस्थापक होता. ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 17 आहे. काय विचारलं या ठिकाणी पहा, गुरु वेंपती चिन्ना सत्यम डॅशच्या क्षेत्रातील संगीत गुरु होते. काय विचारलंय? गुरु वेंपती चिन्ना सत्यम हे कोणत्या संगीत क्षेत्रामधील गुरु होते? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. नाहीतर आपण उद्याच्या पुन्हा व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेऊ, परंतु ज्या मित्रांना माहित आहे त्यांनी याचं उत्तर नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 17 आहे. काय विचारलं या ठिकाणी पहा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? काय विचारलंय? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. आपण काल पण याच्यावरती प्रश्न आला होता आपल्याला, कधी झालेली पहा, डिसेंबर 1953ला राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केलेली आहे. तारीख पण लक्षात ठेवा, 29 डिसेंबर 1953ला ह्या राज्य पुनर्रचना आयोगाची पहा. आता राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला. मग त्याचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती फाजल अली हे काय होते? या आयोगाचे अध्यक्ष होते. त्यामुळेच या आयोगाला फाजल अली आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. पहा, काय म्हटलं जातं? फाजल अली आयोग. तुम्हाला प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की फाजल अली आयोगाची स्थापना कधी झाली? मग काय ठेवायचं तुम्हाला? डिसेंबर 1953ला झाली होती. त्याच्यात 2 सदस्य होते पहा, कोण होते? हृदयनाथ कुंजरू आणि KM पन्नीकर. म्हणजे एकूण किती सदस्य आयोग होता? 3 सदस्य आयोग होता. त्याच्यापैकी अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती S फाजल अली काय होते? अध्यक्ष होते. सदस्य होते हृदयनाथ कुंजरू आणि KM पन्नीकर. यांनी आपला अहवाल कधी दिला होता पहा? 1955 साली आपला अहवाल सादर केला होता. ओके, उद्देश काय होता? तर भाषावार प्रांत रचनेसंबंधी अभ्यास करणे. मग असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की भाषावार प्रांत रचनेसाठी खालीलपैकी कोणता आयोग नेमण्यात आला होता? मग कोणता आयोग नेमण्यात आला होता पहा? फाजल अली आयोग नेमण्यात आला होता. त्याच्या अगोदर JVP समिती सुद्धा याच्यासाठीच नेमण्यात आली होती, हे लक्षात ठेवायचं. ओके, दार आयोग सुद्धा याच्यासाठीच नेमण्यात आला होता. पहा, दार आयोग, त्याच्यानंतर JVP समिती आणि फाजल अली आयोग हे तिन्ही आयोग काय होते? भाषावार प्रांत रचनेचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे आपला 19 नंबरचा पहा. या ठिकाणी काय विचारलं आपल्याला? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं विचारलंय की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षर जिल्हा कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे. मग सर्वात साक्षर जिल्हा कोणता आहे आपला सध्या? तर हा मुंबई उपनगर आहे. ओके, 2011च्या जनगणनेवरती तुम्हाला कंटिन्यू प्रश्न विचारले जातात. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे?
सर्वाधिक साक्षर जिल्हे आणि सर्वात कमी साक्षर जिल्हे हे दोन्ही जिल्हे काय करायचे, पहिले 2-2 जिल्हे तुम्हाला पाठ करून ठेवायचे. पहा, सर्वाधिक साक्षर कोणता आहे? मुंबई उपनगर आहे. किती आहे साक्षरता? 89.9. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे मुंबई शहर, साक्षरता किती आहे? 89.2. त्याचबरोबर सर्वात कमी किती कोणता आहे? नंदुरबार आहे. सर्वात कमी साक्षरता कोणत्या जिल्ह्याची आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंदुरबार जिल्ह्याची आहे. किती आहे? 64.4 आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा कोणता आहे? जालना आहे. जालन्याची किती आहे? 71.5 आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबरचा. काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या मराठी संताने भावार्थ दीपिका लिहिली? रिपीट प्रश्न झाला पाय. भावार्थ दीपिकेवरती 3 ते 4 प्रश्न आपल्याला या ठिकाणी TCSच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत. पहा, मग काय विचारलंय? कोणी लिहिले असं विचारलेलं आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं मित्रांनो. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद.